आज राज्यभरात अंगारकी संकष्टी साजरी केली जात आहे। भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। मंगळवारी येणाऱ्या संकष्टी दिवशी अंगारकी योग समजला जातो। त्यामुळे कोल्हापूरच्या भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पहाटेपासूनच रांगा लावल्या। अंगारकी संकष्टी भक्तिपूर्ण वातावरणात मंगळवारी शहरासह जिल्ह्यात साजरी झाली। विविध मंदिरात गणेशाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। त्याचबरोबर काही गणेश मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली होती। अंगारकी संकष्टी असल्याने शहरातील सर्वच गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। गणपतीला नारळ आणि मोदकासह अन्य गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून भाविकांनी दर्शन घेतलं। मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विक्रेत्यांचाही आर्थिक फायदा झाला। शहरातील अंबाबाई मंदिरातील गणपती चौकातील गणेश गारेचा गणपती, बिनखांबी गणेश मंदिर, रंकाळा टॉवर येथील जावळाचा बालगणेश, भेटे गल्लीतील गणेश, आर.के. नगरातील खडीचा गणपती, शाहू मिलजवळील पिंपळेश्वर गणेश, शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश, उमा टॉकीज चौकातील ओढ्यावरील गणेश, ट्रेझरी ऑफिसजवळील स्वयंभू गणेश, पितळी गणेश, प्रतिभा नगरातील चांदीचा गणेश, संभाजीनगर गणेश मंदिर आदी मंदिरात श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली। अंगारकी संकष्टीनिमित्त आज विशेष रूपात पूजा बांधण्यात आल्या होत्या। सिद्धिविनायक मंदिरात गणेशाची मूषक रथातून पृथ्वी तलावर आगमन अशा रूपात, तर बिनखांबी गणेश मंदिर येथे संत बाळूमामाच्या रूपात गणपतीची पूजा बांधण्यात आली होती। पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांनी ऊद, कापूर, फुले, नारळ, साखर, पेढे, मोदकांचा श्रींना नैवेद्य दाखवून दर्शन घेत आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवणी केली। काही भाविकांनी प्रसाद म्हणून केळी, फळे, खिचडी, मोदक, पेट्यांचे वाटप केले। भाविकांनी आपल्या घरात मोदकासह गोड थोडा जेवणाचा बेत केला होता। रात्री चंद्रोदयानंतर भाविकांनी आरती करून संकष्टीचा उपवास सोडला।